बॉल होता. षटकारानं स्वागत केलं रियाजचं. वेलकम टू द ग्राउंड. पहिल्या षटकामध्ये पाहतोय यशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतात. बॅट लेट कट खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती. सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये एक धाव पूर्ण केली आहे. एका धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना 7 या आकड्यावरती स्ट्राईक एंडला फलंदाज रोहितला पाहतोय. नॉन स्ट्राईकला बॅटर यश. याच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धावा पाहिल्या. सूर्यकाचा फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खाली क्षेत्र निवडले आहे. चेंडू 1 बॉल्स 2 बॉल्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक येतोय रोहितच्या बॅटमधून चौकार. अकरा धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात केली या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये 4 षटकांचा सामना. मॅन्डेटरी पॉवरप्लेचं पहिले षटक मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्लॉग सिक्सचा फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून रोहितच्या बॅट मधून येतोय अजून एक दमदार षटकार. चांगली धावसंख्या बनवली आहे. पहिल्या षटक चालू मैदानच्या आतमध्ये 17 धावफलकावरती. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता कमबॅक करते गोलंदाज रियाजला पाहू शकता. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या जाऊ पोचली होती 17 धावफलकावरती. पुन्हा एकदा रियाज गोलंदाजी मार्क होती. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. स्वर्गीय नितीन निलम जय बोरप्यादेव आंबिवली संघाची. दुसऱ्या षटकामध्ये येते विष्णू यांना पाहतोय. एक लेजंड क्रिकेटर माडल संघाचे. सातत्याने चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिले त्यांना. परंतु या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. 4 षटकांचा सामना. 17 धावा बनल्यात पहिल्या षटकामध्ये. रोहितच्या बॅटमधून 11 धावा आपण पाहिल्या. 10 धावा पाहिल्या. त्यानंतर यशच्या बॅटमधून 7 धावा देखील पाहिल्यात. पुन्हा एकदा यश टॅकिनला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. शतकशे उपस्थित आहेत आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 धावा धावफलकावरती. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते यश आणि रोहितच्या माध्यमातून. यशला देखील माहिती आहे रोहितच्या बॅटमधून आतापर्यंत 11 धावा बनवल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न चालू आहे यशचा देखील. स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय परंतु बॉल अँड बॅटचं कनेक्शन होत नाहीये. एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. पंच अनिल मात्रे यांचा इशारा येत असताना स्क्वेअर लेगचे पंच जर पाहिलं तर चेतन पाल सरांना पाहू शकता. पुन्हा एकदा काय करते मैदानाच्या आतमध्ये. यष्ट्या उद्ध्वस्त होतात. दांडी गुल. यशला मैदान सोडावे लागते या मॅच मध्ये. पहिला मोठा धक्का लागत असताना स्वर्गीय नितीन निले जय बोरप्यादेव आंबिवली संघाला.
सफलता मिळते दुसऱ्या षटकामध्ये विष्णू यांना. चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत या मॅच मध्ये. 3 चेंडू हाताळल्यात, फक्त 2 धावा खर्च केल्यात. गुणलेखकाच्या भूमिकेत जिज्ञेश लोखंडे यांना आपण पाहतोय. सलगचा 4था दिवस. न्यू बॅट्समन मैदानच्या आतमध्ये मोनूला पाहता 3ऱ्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र निवडले आहेत. थर्डमॅनला पाहतो आपण. क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, परंतु रेस जिंकली चेंडूने. आल्या चौकार पाहायला मिळते मोनूच्या बॅट मधून. धावफलकावरती अजूनही 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू. पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. दांडी गुल. मोनूला देखील मैदान सोडावं लागते. या मॅच मध्ये दुसरा धक्का लागत असताना स्वर्गीय नितीन 11 जय बोरपेदेव आंबी संघाला. राज भोईर यांचे देखील आगमन झाले. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. जय मसोबा चषक वर्ष 2026 या स्पर्धेमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्लोअर गती हाताळला होता चेंडू. प्रोटेक्शन उपस्थित आहे तिथं. कॅफला पाहतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. उचलतील फेकतील एका धावावरती समाधान मानावं लागते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 24 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण निखिल पाटील यांना. 24 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये रियादने महागडी गोलंदाजी आपण पाहिली. 17 धावा खर्च केल्या. त्यानंतर विष्णू यांनी दुसऱ्या षटकामध्ये येत असताना फक्त 7 धावांचं षटक देखील हाताळलं. त्या 2 विकेट देखील कॅरी केल्यात. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, धावतायत, परंतु पुन्हा एकदा चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 धावेच्या मदतीने 26 या आकड्यावरती. आलेल्या पाहुण्यांचं मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जय मसोबा चषक वर्ष 2026 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. स्पर्धेचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा निखिल यांना पाहतोय. फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. 2 धावा देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल.
3 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते बॅटर ऋषी आणि रोहितच्या माध्यमातून. धाव संख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फुल टच चेंडू लॉंगांच्या दिशेने. प्रोटेक्शन उपस्थित आहेत. सुंदर झेल. फलंदाज होईल फेल. रोहितला धक्का लागत असताना या मॅच मध्ये बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय केतन. पुन्हा एकदा काय करतं मैदानच्या आतमध्ये आहे. षटकार पाहायला मिळतं केतनच्या बॅट मधून. मदतीने धावफलक पुढे सरकत 35 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना. पुन्हा एकदा निखिल गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. त्याला पूल करत असताना फायनल बाउंड्री लाईनच्या बाहेर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला कॅपच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी नक्की धाव वाचवल्यात 5. धाव संख्या जाऊन पोहोचलीये 36 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. एकदा काय करतं मैदानाच्या आतमध्ये स्लोवर पद्धतीने चेंडू हाताळला होता. पूर्णपणे बॅट्समॅन बीट होता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलीये 36 या आकड्यावरती. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क होती जयला पाहतोय आपण. नेहमी सराव करत असताना आपण पाहतो त्यांना सीमा रिसोर्टच्या ग्राउंड वरती. परंतु चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा जय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा काय करतं मैदानाच्या आतमध्ये चेंडूने उलकावणी दिली आहे. पंचांचा इशारा येतोय 9 चेंडूचा. 9+4 अशा 5 धावा मिळतील. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू त्याला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा दमदार षटकार पाहायला मिळतोय केतनच्या बॅट मधून.
पुन्हा एकदा जय गोलंदाजी मार्ग वरती. पुन्हा एकदा काय करते मैदानच्या आतमध्ये स्लोअर मध्ये चेंडू हाताळला होता. पूर्णपणे बीट केलं. डायरेक्ट हिटची संधी. तत्पूर्वी एका धावावरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 48 धावा धावफलकावरती. अजूनही चेंडू शिल्लक असते शेवटच्या षटकामध्ये. 4 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना थर्डमॅनला चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळते. गणेशच्या माध्यमातून एकदा मिळते या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 49 या आकड्यावरती. आता कमबॅक करतो जयला पाहतोय. निर्धार चेंडू पाहायला मिळतो. कमबॅक करतो आता शेवटच्या षटकामध्ये. पहिल्या चेंडू 9 चेंडू हाताळला. त्यानंतर षटकार पाहिला आपण. चांगली गोलंदाजी करतो आता. पुन्हा एकदा जय. स्ट्रायकिंगला फलंदाज केतन. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू. प्रत्युत्तर देत असताना यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात केतनच्या. अजून एक धक्का लागतोय स्वर्गीय नितीन पाटील 11 जय बोरपेदेव आंबिवली संघाला. आरबी वर त्यांना फाईट करताना निंबवली संघाला आपण पाहतोय. निंबवली संघ आपला देखील कर्णधार त्वरित पाठवायचा आहे. पुन्हा एकदा सूर्यकाचा फटका पाहायला मिळेल. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बालम सुंदर झेल फलंदाज फेल. आणि आणि 50 धावांचं लक्ष ठेवलं या मॅच मध्ये पियुष गावदेव महाराज संघासमोर स्वर्गीय नितीन पाटील लिहून जैन बोटपदेव आंबिवली संघानं. चला टॉस साठी यायचे त्वरित. जरी मरी निंबवली संघ आपण टॉस साठी या. निलेश दलवी साहेबांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. चला प्रसाद सुरुशी आपण यायचं टॉस साठी. चला प्रसाद सुरुशी आपण यायचे टॉस साठी.
प्रकाश सुरेराव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया दुसऱ्या सामन्याचा पहिल्या फेरीतील. आई जरीमरी निंबवली संघ त्यांना फाईट करत असताना आरबी विलियन वरप संघाला पाहतोय आपण. या मॅच मध्ये 4 षटकांचा सामना असेल. शुभम एंटरप्राइजेस वरप कल्याण प्रोप्रायटर संदीप मोरे यांनी जर्सी पुरस्कृत केले आरबी विलियन वरप संघाला. मस्कलच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता या संघानं आणि टॉस जिंकले आरबी विलियन वरप संघाने आणि कॉल पेंडिंग ठेवलंय. सलामीची जोडी पाहतोय आई गावदेवी पियुष विलियन मारल या संघाची. जय त्या सोबतीला असेल रियाज. बघा जय यांच्यासाठी सुवर्ण संधी येते. 3 चेंडू मध्ये 3 षटकार जर लगावले प्रणित पार्टे यांच्याकडून 500 रुपयाचा क्रॅश प्राइज दिले जाईल. स्ट्रायकिंगला फलंदाज स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट रियाजला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईकला बॅटर जयला पाहतोय. पन्नास धावांचा लक्ष मैदानच्या आतमध्ये. पियुष विलियन आई गावदेवी मारक संघाला चेस करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहतोय आपण. चिरागला पाहतोय पहिल्या षटकामध्ये. लॉंग ऑन आणि लॉंग लेग ठेवण्यात आली या मॅच मध्ये आपण पाहतोय. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. चिरागचा पहिला चेंडू सामना करेल तो रियाज. पहिला चेंडू आडव्या पट्ट्याने आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपास उचलतील फेकतील तत्पूर्वी एका धावावरती समाधान मानावं लागतंय. संघाचा देखील श्री गणेश होते या एका धावेने आणि स्वतःचा देखील अकाउंट ओपन करतोय रियाज या मॅच मध्ये. जय निकम यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. लागोपाठच्या 3 षटकांसाठी प्रणित पार्टे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुन्हा एकदा चिराग गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज चिरागला पाहतोय. कमबॅक करतोय दुसऱ्या चेंडूवरती. पन्नास धावांचा लक्ष्य गाठायचं आहे मैदानच्या आतमध्ये. पियुष विलियन आई गावदेवी मारल संघाला. आलेल्या पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चिराग गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा लेफ्ट हँड हिट पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. जयच्या बॅट मधून येतोय ह्या मॅच मधील पहिला चौकार. चौकारला जयच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चिराग गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता कमबॅक करतोय गोलंदाज. चिरागला पाहतोय. चौकाराचं प्रत्युत्तर डॉट चेंडू मध्ये देत असताना धावसंख्या जाऊन पोचलीये 5 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक पळतायत परंतु रेस जिंकली आहे चेंडूनं. चेंडू 1 बॉन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक येतोय या मॅच मध्ये जयच्या बॅट मधून दुसरा चौकार. नऊ धावा धापलगावरती. शेवटचा चेंडू शिल्लक.
19 चेंडूंचा खेळ शिल्लक 41 धावांची गरज या मॅच मध्ये. फ्युशन आणि गावदेवी महाराल या संघाला. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा शॉट पुल केलाय, फेकून दिला मिड विकेटच्या वरतून. षटकार पाहायला मिळतो शेवटच्या चेंडूवरती जयच्या बॅट मधून. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण शिकवले आणि आमंत्रित केले जरीमरी निंबोली या संघाला फलंदाजीसाठी. मैदानच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. स्वर्गीय नितीन 11 जय बोरप्यादेव आंबिवली संघ त्यांना फाईट करताना पियुष 11 आई गावदेवी मारल. 50 धावांचा लक्ष गाठायचा होता. 15 बनवल्यात पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्ग जितेशला पाहतोय आपण. स्ट्रायकिंगला फलंदाज रियाज. जयच्या बॅट म्हणून आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आपण पाहिलंय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा जितेश गोलंदाजी मार्ग होते. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचं कुठं काही कनेक्शन होत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जितेश गोलंदाजी मार्क मध्ये. स्ट्राइक एंडला बॅटर रियाजला पाहतोय. संघर्ष करतोय मॅच मध्ये. स्विच हिटचा फटका पाहायला मिळतो. जेलची संधी असेल, मैदान सोडावं लागल. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पहिला धक्का लागत असताना पियुष 11 आणि गावदेवी मारल संघाला. तिसऱ्या क्रमांकावरती इस्तियाकला पाहतोय आपण. एकदा जितेश गोलंदाजी मारकुटी. रनवेमध्ये अडथळा निर्माण पाहायला मिळतो आपल्याला. शॉन देखील मैदानच्या आतमध्ये येतोय. त्यांना देखील करमत या मैदानाशिवाय. पुन्हा एकदा जितिके स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. रनआउटची संधी. काय करते या चेंडूवरती. धावा मिळतात मैदानच्या आतमध्ये 2. कुठेतरी आपल्याला चौकार पाहायला मिळाला असता. विकेट वरती जाऊन चेंडू थांबला, त्यामुळे डायरेक्ट हिट झाला असता तर इस्तियाकला देखील मैदान सोडावं लागलं असतं. या चेंडूवरती भरपूर काही घडलं. 2 धावा मिळतात. धावसंख्या जाऊन बसलीये 17 या आकड्यावरती. 15 चेंडू आणि 33 धावांची गरज या मॅच मध्ये. अद्याप सामना बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता झेलची संधी असेल. खेळाडू उपस्थित. यशनं टिपला झेल. फलंदाज होईल फेल. इस्तियाकला देखील मैदान सोडावं लागते या
न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये निखिल पाटील यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव मिळते या चेंडूवरती. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये. स्टार्किंगला फलंदाज जयला पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पूल पाहायला मिळतोय. फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड कॉर्नरच्या वरतून शेवटच्या चेंडूवरती येतोय षटकार. 2 षटकार. चांगली बॅटिंग करतोय मैदानच्या आतमध्ये जय निकमला पाहतोय, परंतु स्ट्राईक देण्याचं काम होत नाही. या षटकामध्ये एक चेंडू फेस करा. शेवटच्या चेंडू षटकार पाहिला जयच्या बॅट मधून. सलगचे 2 षटकार लगावले आतापर्यंत. अजून एक षटकार लगावला तर प्रणित पार्टे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. सव्वीस धावांची गरज अजूनही या मॅच मध्ये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. आतापर्यंत 24 बनवल्यात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय ऋषीला. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. अद्याप 26 धावांची गरज. स्टार्टिंगला निखिल पाटील बॅटर. चांगला असा फटका पाहायला मिळतो कार्पेट ड्राईव्हच्या मदतीने आणि एकच धावावरती समाधान मानावं लागते. निखिल यांना देखील माहिती आहे जयच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली बॅटिंग होते मॅच मध्ये, त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं जातोय. पंचवीस धावा धावफलकावरती. 11 चेंडूचा खेळ शिल्लक. 25 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऋषी गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा काय करतं मैदानच्या आतमध्ये. फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मिळतीये. स्ट्रायकरला बॅटर निखिल. पुन्हा एकदा डिस्कूप करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक धावतात पळतायत. एक धाव तर पूर्ण, परंतु एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. जयने स्वतःवरती विश्वास दाखवला आतापर्यंत. एकदा ऋषी गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस चेंडू कार्पेट ड्राईव्हने केलून काढलाय. चेंडू गॅप मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 1 बॉन्स.
बाउंड्री लाईनच्या बाहेर गोळीच्या वेगाने फरार, चेंडू सीमा पार, जयच्या बॅट मधून येतोय हा दमदार चौकार. एकतीस धावा धावपलकावरती. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक, 19 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, कुठेतरी चेंडू बॉडीवरती आदलत असताना एक धाव प्राप्त होती लेग बायच्या स्वरूपात. अनिल म्हात्रे सरांचा इशारा देत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले एका धावच्या मदतीने 32 धावा धावपलकावरती. आता उर्वरित समीकरण मैदानच्या आतमध्ये 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. पुन्हा एकदा ऋषी, शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा काय करतंय मैदानच्या आतमध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32 धावा धावपलकावरती. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज या मॅच मध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण त्वरित. स्वर्गीय नितीन पाटील 11 जय बोरप्यादेव आंबिवली संघाला आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये 50 धावा बनवल्यात. 49 बनले, 50 धावांचं लक्ष्य पियुषन आई गावदी मारल्या संघासमोर. आतापर्यंत 3 षटकांमध्ये 32 बनल्यात. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्गवरती रोहितला पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये स्टॅकेंडला बॅटर जयला पाहतोय. काय करतं मैदानच्या आतमध्ये. वाईट चेंडू पाहायला मिळते, अतिरिक्त धाव. ग्रामीण स्पोर्ट या वाहिनीद्वारे युट्यूबद्वारे आपण घर बसल्या देखील स्पर्धा पाहू शकता. ऋतिक म्हात्रे यांनी सज्ज झाली आहे कंपनी. पुन्हा एकदा रोहित, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू येतोय. जसा निर्धाव चेंडू एक मैदानच्या आतमध्ये येईल आंबिवली संघाच्या प्रेक्षकांचा उत्साह वाढेल. तसा मोठा फटका येईल डगआउट मधील देखील उत्साह वाढेल. पाच चेंडू 17 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू होता, त्याला फेकून दिलाय मिड विकेटच्या वरतून. जयच्या बॅट मधून येतोय अजून एक षटकार. मध्ये सामना अजूनही संपला नाहीये. बघा डगआउट मध्ये शांत राहायचं आपण. पुन्हा एकदा काय करतं मैदानच्या आतमध्ये दबाव आणि दडपण पाहायला मिळते. गोलंदाज रोहित वरती या मॅच मध्ये 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते पहिल्याच मॅच मध्ये. एकाकी किल्ला लढवते मैदानच्या आतमध्ये जयला पाहतोय. पुन्हा एकदा काय घडतंय, यष्ट्या उडवण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा वाईट चेंडू. कुठेतरी दिशेपासून गोलंदाज भरकटतोय, नियंत्रण नाहीये. कल्पेश भोईर यांचं देखील आगमन होत आहे सकाळच्या सत्रामध्ये. वेलकम कल्पेश. प्रशांत रेड्डी यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने. मैदानच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय.
पुन्हा एकदा खोदून काढले चेंडूला, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. थ्रो पैकी तर सुंदर पाहायला मिळतंय, परंतु आता स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल निखिल यांना. अजून एक धक्का लागतोय रनआउटच्या स्वरूपात पियुष इलेव्हन आणि गावदेवी महाराज संघाला. बघा, शांतता ठेवायची समालोचन कक्षामध्ये, आरडाओरडा करू नका. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये संघर्षा शंखनाद करणारा षटकार पाहायला मिळतोय जयच्या बॅट मधून. बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. काय बॅटिंग करतोय, 38 धावांवरती खेळतोय. तेरा चेंडू फेस केले, 38 धावा बनले आतापर्यंत. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी पियुष आणि गावदेवी महाराज संघाला. परंतु आंबिवली संघाला देखील विसरून चालणार नाहीत, ते देखील तेवढा ताकदीचा संघ आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज रोहितला, पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्क वरती. हलक्या हाताने खेळून काढले कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण आणि सामना जिंकलाय पियुष 11 गावदेवी महाराज संघानं. कॉंग्रॅच्युलेशन अँड हॅड लक स्वर्गीय नितीन 11 जय बोरपेदेव आंबिवली संघ. तुम्ही देखील खूप चांगलं केलंय स्पर्धेमध्ये. मास्टरला जय बॅटिंग करत असताना तब्बल 40 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट देखील कॅरी केले. तोच जय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.